चिंबोरी गोरान भरली बघा कशी एकदम. असा बनवणं दादाला देस, कमरेला चांगलं असतं. कमरेला चांगले असतंय का गोरी चिंबोरी? आपला झाला रस्सा डन. क्रेझी एक नंबर आहे. वास सुटलाय. चिंबोरीचा थोडासा टेस्ट वेगळा आहे. चिंबोरीचा पेंदा. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला काल मी बोललेलो, कालचा ब्लॉग तुम्ही बघला असाल, दशावतार मूवीचा रिव्ह्यू. म्हणजे आम्ही मूवी बघायला गेलतो आणि ब्लॉग बनवलाय. तो क्रेझी ब्लॉग झालाय, तर जाऊन एकदा तो बघा. नसेल बघला तर ही व्हिडिओ झाल्यावर त्यामध्ये मी बोललेलो तुम्हाला का मस्त अशा काल्या चिंबोऱ्या आणल्या, म्हणजे गोडे पाण्यातल्या चिंबोऱ्या. खाऱ्या नाही, खाऱ्या तर लय वेळा खाल्या, पण गोऱ्या मी जास्त कवा खाल्या नव्हत्या. जास्त कवा बनवल्या लय आधी, म्हणजे मला टेस्ट पण आठवण नाही. असा पकडा की मी पहिल्यांदाच गोऱ्या चिंबोऱ्या खाते. उरण डालतो फोटो सिलेक्शनला. आता फायनली तो काम आमचा कंप्लीट झाला ऑर्डरचा. आणि दादा बोलतो चिंबोरी नेतच का? खाऱ्या चिंबोऱ्या पक्क्या खाल्या खाऱ्या, पण आता टाइम आहे गोरी चिंबोरी बघायचा. काली चिंबोरी मी ट्राय नाही केली. दादाला पहिला नाही बोललो, पण मी विचार केला घरा जाऊन रेसिपी बनल आणि ब्लॉग होईल मस्त. तर चला रेसिपीचा ब्लॉग होऊ शकतोय. फोन करेन मी तुला. दादाने यो बघ मॅन वर्सेस नाही. बालद्यान 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 दादा. हा WWE चालू आहे. ओहो WWE चालू आहे. ए बाबा बाबा, इलाज आहे इलाज आहे इलाज. आहा कडा 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 कडा. एक अजून आहे. उद्या बनवू ना. तर मम्मी सोबत आज आम्ही बनवणार गोड्या चिंबोऱ्यांची रेसिपी. काय बनवायचं आहे? कालवण रस्सा बनवत आहे. तर चिंबोऱ्या मम्मीने थोड्या साफ करून घेतल्या, अजून या साफ करायच्या बाकी आहेत. या चिंबोऱ्या अशा मम्मीने तोरून ठेवल्या सध्या, आता साफ करते. याच्यात साफ करायला काय काय करायला लागतं? कोशी करायला लागते. दाखव एकदा कशी कोशी. या वरच्या कोशी करायच्या, या कष्टाच्या कोशी या करायच्या का? शिंगरा नंग्या. अच्छा, ही पण मस्त शिजल्यावर त्याच्यामध्ये मांस असतं. तर हे चिंबोरीचा कलर बघा एकदम ब्लॅक ना. आपली चिंबोरी कशी नाही, हिचा टेक्स्चर बघा एकदम प्रॉपर असा वेगळा आहे. आम्ही तर जास्त खाऊ नाही या खालते आठवण नाही. तू बारका होतस ते दादाने आपल्याला दिल्या उरणचे. दर्शन दादाने. आम्ही गेलतो अचानक, बोलतो चिंबोऱ्या खातस का? बरं चिंबोऱ्या तर असतात आमचे. बोलतं डोंगरांच्या चिंबोऱ्या, डोंगरांच्या आणलेल्या. गोडे पाण्या नसतात, गोडे पाण्या नसतात. या बरं काहीतरी युनिक आहे. त्याची रेसिपी मम्मीच्या सोबत होईल, कारण तर मला 2-3 कमेंट आल्या. तू बोलता आजकाल मम्मी सोबत रेसिपी ब्लॉग नाही बनवत. तर बरं मम्मीला बोललो चिंबोऱ्या भेटल्या, काय मग काम झाला. आणि बरं मस्त भरलेल्या आहेत. काय भरलेल्या गोऱ्या अशा भरलेल्या आहेत. त्याच्या 2 तुकडे करायचं का? ही घाण काराची असं साफ करताना तुम्ही बघा कैसा साफ करते मम्मी. मी साफ केला असता, पण पहिल्यांदा काही वाट लागली म्हणून आता शिकताय मम्मी करशी. मी पुढच्या फेरी व्हिडिओ नाही बनवणार आणि रेसिपी पण नाही. मी करायला जाऊ तुम्ही एकाचा 2 होईल, पण मी जेवण बनवू शकते ना मम्मी. कैसा बघल्या बघा बघायचं कैसा करायचं, काय काय टाकायचं. तर बघूया आता. मम्मी या पहिल्या चिंबोऱ्या पहिल्या साफ करून घेत आहे. आणि साफ केल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं, कैसा कालवण बनवायचं. कालवण रस्सा, कांजी, काय काय बोलताना आमच्याकडे काय बोलतात, निसोट. फिक्स आहे निसोट. चिंबोऱ्यांचा निसोट, गोरे चिंबोऱ्यांचा निसोट. काय मस्त तगडा असा. चिंबोरी भरली बघा कशी गोरान. चिंबोरी गोरान भरली बघा कशी एकदम. आता याचा गोर कैसा लागतंय ते आपल्याला आयडिया नाही, कारण तर मला टेस्टच नाही आठवण्याची कवा खाली असेल. खाऱ्या चिंबोऱ्यांपेक्षा थोडा वेगळा टेस्ट. एक नंबर. डोक्या उभा राहा. या अशा पूर्ण साफ केल्या मम्मीने. 4 चिंबोऱ्या होत्या. 4 चिंबोऱ्यांचा बघा किती झालाय. 4 होईल ना? 4 आरामात होईल. 8 पेंद नंग्या आणि शिंगरा वेगळी आहे. तुम्ही पहिले कवा गोऱ्या चिंबोऱ्या बनवल्यास? बनवल्या. मग कैसा काय असतंय, चांगल्या लागतात त्या मी असं खाल्या. हा कोण भारी लागतं का? म्हणजे लई भारी लागतं का चिंबोऱ्या? या आपल्या आयुष्य कवा जास्त बनत नाही या, म्हणजे भेटत नाही आपल्याकडे का?
भेटत नाही. हा पहिले जावल्यान भेटायच्या त्या शहाणाचं इकत्या, अच्छा. मग त्या बनवायच्या. पहिले कैशा किलो बिलो म्हणजे कैशा भेटायच्या? किलो नाही, 50च्या 5 आता 50च्या 5 नाही येणार. आता 50ला एक येईल. एक येईल. ऐसा आहे न. या मस्त साईजच्या होत्या, मोठ्या मोठ्या होत्या. आता आपल्या निसोड बनवायचा काय बनवायचा? निसोडच भारी लागतं. रस्साच बनवायचा. मग ते काय तलाच्या तलाच्या नाही, रसाच भारी लागते ना. रस्सा त्यानं सगळा कोदान टाकायचा, पैसा. खोबरा, हा गरम मसाला, गरम मसाला. मग वाटून सगळा टाकायचा. हा मिरची, कोथिंबीर. मिरची कोथिंबीर. अजून बघत राहा तुम्ही, मग तुम्हाला समजेल काय काय टाकणार होत्या. तुम्हाला दाखवतंय अजून काय. कांदा, मिरची, कोथिंबीर वाटाची. हा मग तो वाटण बनवायचा, वाटण बनवून वाटण टाकायचं. टाकायचा त्या. ओके. कांदा बिंदा सगळा त्या. कांदा बिंदा. गरम मसाला तगडायचा. आहा. मटणासारखा सगळा कोदान टाकायचा. मटणासारखा टाकायचा का कोदान? मग मला जेवण बनवता येईल वाटतं, कारण मला मटण बनवता येते असं तुम्हाला वाटेल. आणि ऐसाच आहे. आपले रामाका थोडी होता, हा त्याला तक्र इटा पारी होता या गौरी चिंबोरी हा आला बाय. तर काय रे, ही चिंबोरी छे धव हा. नंग्या पाट्यावर तेच सगळा. तेच ताण का नंग्या? नाही ऐक, तेच न मग रस्सा बनवून दादाला देस, कमरेला चांगलं असतं. कंबराला चांगले असते का गोरी चिंबोरी? आईसा म्हणून माझी कंबर दुखाची बंद होईल वाटतं. हा आता रोज आणायला लागेल. कंबर लई दुखतंय ना आजकालच्या पोरांची, कंबर दुखतंय लय. रस्सा बनवून द्यावाचा खावाला. मस्त ना. चला आता रस्सा कैसा बनते ते बघूया. हा मम्मीने या सगळं कापून ठेवलाय. कांदा, टोमॅटो, लसूण आणि यो प्रॉपर खोबरा, मिरची, कोथिंबीर, लसूण, हा कांदा. त्याच्यामध्ये भुजून कांदा ना. कढईन तेल टाकलाय. तेल गरम झाल्यावर कांदा टाकायचा. म्हणजे पहिली फोडणी देवाची, जशी मटणाला आपण देतो तशी. तशी. यो अख्खा मसाला ना. यो अख्खा मसाला याने टाकायचा आहे. तेल गरम झाल्यावर. आहा. कांदा कांदा लाल होईपर्यंत घातलाचा ना. हा झाल्यावर मग लसूण टाकायचं. लसूण चंबाट. आता फोडणी देऊन झाली मस्त. आता मसाले टाकील आता मम्मी. शिजला कांदा चंबाट शिजलाय. हा आता मसाला टाकते. ओके आता ही लाल तिखट आपला घरांचा. ओके. ते किती चमचा आपलं टाका? बारकी हात 4 चमचे टाकते. आमचा चमचा बारीक आहे म्हणून 4 4 चमचे. चमचे. मोठा चमचा असल्यावर? तर 2 चमचा. आता हे टाकलं मसाला. मसाला हे हळद. हळद किती चमचा टाकायचा? हळद टाकते 1.5 चमचा. 1.5 चमचा हळद. मोठा चमचा असला तर या गरम मसाला हा यो वाटलेला सगळा. वाटलेला गरम मसाला. अख्खा मसाला टाकलाय बघून 1 चमचा गरम मसाला टाकलाय. अख्खा मसाला म्हणजे त्याचा वाटलेला मिश्रण आहे तो. गरम मसाल्याचं मिश्रण. तेल सुटलाय. आता त्यानं टाकते चिंबोऱ्या. अच्छा. आता त्याच्यामध्ये चिंबोऱ्या येतील आपल्या या तगड्या आयशा. सगळ्या धुवलेल्या. पूर्ण साफ करून चिंबोऱ्या टाकल्या. गोऱ्या चिंबोऱ्या. ओहो. शिंगरा जरा तोरून घेवायची. मम्मीने कमी तोरली, तुम्ही अजून जास्त पण तोरू शकता. कुस्कुर होईल नाही सर. हा एकदम पण जास्त केला तर कुस्कुर होईल म्हणून जास्त नको करा. आता पाणी. आता हे फोडणी दिल्यावर चिंबोऱ्या टाकल्यावर टाकायचं पाणी. अर्धा 1 ग्लास का. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल रसा ते प्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. व्हायचं फुल खाऊ काय आज. आताच वासान भूक लागली. अजून पाणी टाकला. मग जुरुसा टाकला. अच्छा. म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलंय आम्ही. 4 चिंबोऱ्या होत्या आणि मसाल्याची क्वांटिटी, हळदीची क्वांटिटी तुम्ही बघली असाल. हे प्रमाणे आता शिजायला किती टाइम लागेल? शिजायला लागेल 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटांत रस्सा रेडी होईल. ओके. आता हे शिजतंय ना तोपर्यंत मम्मी खोबरा वाटून घेईल. खोबरा म्हणजे वाटण, त्याच्यामध्ये सगळं आहे. काय काय टाकलास त्याच्यामध्ये आतमध्ये? खोबरा भिजून, कांदा भिजून, लसूण, मिरची, कोथिंबीर. ओके. त्याचं पेस्ट करायची ना, मग त्याच्यानं टाकायची. ओके. मग ते उकल जेवायचा एक आणि मग 5 फायनल. मिनिटं मग पाहिजे झाला. जो झाला वाटण आपला रेडी. तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी पेस्ट झाली. हे बघा तुम्ही कैसा वाटण रेडी झालंय आपला. एकदम असं चटणीच्या टाइप मध्ये. आता तो टाकायचा. आता उकल आल्यावर. आता बघायला गेला तर उकल आलाय. आपण यो टाकू शकता. आता
थोडस पाणी. आवरा टाकायला लागतंय मग ते बघा, आवरे क्वांटिटी मध्ये टाकलाय तेव्हाच याला टेस्ट येते. आणि यो त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून पण तुम्ही यो टाकू शकता. असं म्हणजे पातळ बनवला तरी काही टेन्शन नाही. थोडस ढक्कन देते म्हणजे रशाला कैसा थिकनेस आलाय कारण तो यो खोबरा टाकला होता. आणि त्याच्यावर आता झाकण द्यावाचा आणि शिजत ठेवायचा 5 ते 10 मिनिटं. फायनली आपला जेवण रेडी झालंय. जेवण म्हणजे चिंबोऱ्यांचा रस्सा रेडी झालाय आणि वास तर भारी सुटलाय. काय आहा, हो बघा कलर कसा थोडासा डार्क आलाय ना. चिंबोरे काढल्याला त्या हा काल्याची. खोबरा भुजलेला असतं ना. अच्छा, त्याच्यामुळे डार्क कलर येते. वास भारी सुटलाय ना रे. हा मीठ टाकायचा बाकी आहे आता. थोडासा मीठ टाकला म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे. पुरता. हा चवीप्रमाणे मीठ टाका, नाही तर आमचं ऐकून खार बनवशाल. खाता बोलाल का पक्का चालणे झालाय. तर या अशा चिंबोऱ्या रेडी झाल्या. हो 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 चमकल्यान बघा कशा. भूक लागली मरणाची वास घेऊन. आणि त्यानंतर थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची फायनल टच साठी. हा कोथिंबीरचा पण स्वाद अलगच आहे. शेवटला कोथिंबीर टाकल्यावर आपला झाला रस्सा डन. क्रेझी एक नंबर असा वास सुटलाय. पूर्ण गरबायचा वास सुटलाय चिंबोऱ्यांचा. नाही यांचा वास भारी येतोय, मस्त वाटतंय. यो रस्सा भातासोबत का भाकरी सोबत का भारीच लागेल. चपाती नको. चपाती मजाच नाही ना आपल्या त्या. चपाती मजा नाही बोलत. म्हणजे भाकरी. भाकरीच ना. ओके तुझी इच्छा असेल तर मग भाकरीच खाऊ रातचे. चला फायनली तो टाइम आलाय चिंबोऱ्या खावाचा. शिंगरू बघा कैसा काला झालाय. ओहो काला शिंगरू करून का ते नंतर भाकरी शिकाव. दात परत आयुष्यपत मस्त मांस भरलेला आहे बघा. हा मस्त आहे काय. हे चिंबोरीचा थोडासा टेस्ट वेगळा आहे. म्हणजे आपली चिंबोरी असतं ना तैसाच लागतंय. त्यानं कैसा मांस सेमच असतो समजा. खावाला चव थोडीशी वेगळी आहे. भारी लागतं ऐसा नाही का चांगली नाही लाग वेगळी वेगळा लागतंय. मस्त लागतंय काय ना. त्यानं आपण यो टाकलाय ना खोबरा बिबरा एकदम प्रॉपर सगळा वाटण वगैरे टाकलाय. तो त्याचा फ्लेवर आहे ना प्रॉपर येते. आता आपण थोडासा रस्सा खाऊया. रस्सा हा रस्सा तर लय भारी झालाय. मस्त असा गोर गोर पण लागतंय, तिखट पण लागतंय. 2 फ्लेवर. आता लिंबू मारून दे, आंबट पण टाकतंय त्यानं थोडस. यो पेंदा आहे चिंबोरीचा पेंदा. वाव कडक. मी ऍक्च्युली लेट जेवलेलो, मला भूक नाही तरी पण भारी लागतंय. मग भूक असल्यावर कधी भारी लागेल काय. भुकावलेलो असलो ना मी काही पण दिला तरी पक्का खातो. कालबाद पण 2 वेळा जेवतो भुकावलेलो असल्यावर. यो जर भेटला तर 3 तरी भाकरी खाईल ऐसा तुम्हाला वाटेल. ऐसा नाही आवरा नाही खाय. मी मॅक्झिमम मटन वगैरे असला तर 2 खात, नाही तर 1च खातो रोजची. हा हा आता जेवतोय मस्त ना. व्लॉग एंड करते. लय भारी झालाय. तुम्ही पण जेवा मस्त. प्लीज तुम्ही पण एकदा ट्राय करा. गोऱ्या चिंबोऱ्या काय भेटल्या तुम्हाला तर आम्हाला दादान दिल्या तर त्याला पहिला धन्यवाद. आणि मस्त होता यो रेसिपी. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही पण बनवा. आणि तुम्हाला कोणती अजून रेसिपी बघायला आवडेल त्या कमेंट करा म्हणजे आम्ही बनवू करेन. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. ये बाय.